पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणी गोविले जाहले दुःख देही, गुणा वेगळे वृत्ती तीही वळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. श्रीराम. मंडळी, समर्थांनी या श्लोकामध्ये आपलं स्वतःचं असणारं जे निजधन ज्याला म्हणतात ते प्राप्त का होत नाही, ते का आपल्याला मिळत नाही, त्याचं कारण सांगितलेलं आहे. वास्तविक ज्याला महाधन म्हटलेलं आहे, ज्याला निजधन म्हटलेलं आहे, गेल्या 4-5 श्लोकापासून त्याचा विचार आपण करत आलेलो आहोत. ते निजधन महाधन म्हणजे जर काय असेल तर ते आपलं आत्मस्वरूप आहे, परमात्म तत्व आहे, हेच खरं निजधन आहे. आणि ते जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत मनुष्य हा दरिद्रीच राहतो. त्या दारिद्र्यातून त्याची कधी सुटका होत नाही. कारण तो संपन्न व्हायचा असेल तर त्याचं जे आहे ते त्याला सापडलं पाहिजे, त्याचं मूळ स्वरूप आहे ते त्याला समजलं पाहिजे. आणि हे का सापडत नाही तर समर्थ म्हणतात, जयाचे तया चुकले प्राप्त नाही. ज्याचं जे आहे ते त्याच्यापासून चुकलेलं आहे, म्हणजे बाजूला गेलेला आहे, किंवा तो त्याच्यापासून बाजूला गेलेला आहे म्हणा. दोघांच्या मध्ये फारकत पडलेली आहे. आणि जोपर्यंत ती फारकत आहे, सापडत नाही, तोपर्यंत माणसाचं दुःख कमी होत नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितले की तुझे आहे तुझ पासी, परी तू जागा चुकलाशी, चिवडवून या नाशी तुझ्या घरच्यांनी केली. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे, तुझं तुझ्या जवळच आहे, पण तुझ्या जवळ असून तुला सापडेना. गंमत अशी असते मंडळी, लांबची वस्तू सापडणे एखाद्या वेळेला सोपं असतं, पण आपल्या जवळची वस्तू आपल्याला सापडणं जरा फार कठीण असते. जवळ असणारी वस्तू सापडणं फार कठीण असते. आता सध्या जगामध्ये असंच चाललेलं आहे. सगळे जे लांबचं आहे ते माणसाला बऱ्यापैकी कळतंय, पण जवळचं कळत नाही. लांबचे मित्र मैत्रिणी कळतात, लांबची माणसं कळतात. अगदी अमेरिकेतल्यांच्या बरोबर जेवढी जवळीक असते तेवढी जवळीक घरातल्या कुटुंबियांच्या बरोबर आपली असते का? आपल्या जवळचीच माणसं आपल्याला कळतात का? अगदी ज्यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसतो, ज्यांच्या अगदी सतत सान्निध्यात असतो, ती माणसं आपल्याला किती कळतात, किंवा आपण त्यांना किती कळतो? तर नाही कळत. जेवढं जवळचं आहे तेवढं ते दुर्लभ आणि दुर्मिळ अशा प्रकारची अवस्था असते. म्हणून लांब असणारी वस्तू ही सापडायला अवघड नाही. बघा, तुम्ही एखादी वस्तू जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवली असेल तर ते आपण हुडकायला गेलो, लाईटच्या उजेडात म्हणा, दिवसाच्या उजेडात म्हणा, किंवा टॉर्चच्या बॅटरीच्या उजेडात म्हणा, ती वस्तू इकडे तिकडे शोधल्यानंतर आपल्याला सापडते. पण आपल्याच खिशात असलेली वस्तू कोणत्या उजेडाने आपल्याला बघावी लागते? तिथे लाईटचा उजेड चालतोय का, बॅटरीचा चालतोय का, दिवसाचा चालतोय? कोणत्या किती जरी प्रखर प्रकाशात आपण शोधायला लागलो तर ती आपल्या खिशातली वस्तू मात्र आपल्याला सापडणार नाही. जोपर्यंत ती आपल्या खिशात आहे हे कळत नाही तोपर्यंत ती सापडणार नाही. बाहेरच्या वस्तू सापडणं फार अवघड नाही, त्यांना कळावं वगैरे काय लागत नाही. ते दिसतात डोळ्यानं, इथं तिथं, त्या कोपऱ्यात, ह्या कोपऱ्यात, त्या फळीवर, या कपाटात, ते बघून आपण ओळखू शकतो. पण आपल्या जवळची वस्तू मात्र ती कळावीच लागते, कळल्यानंतर ती सापडते. तसंच या आत्मस्वरूपाचं, या निजधनाची अशीच अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जयाचे तया चुकले प्राप्त नाही. हे कळालं महाराज आम्हाला, आमचंच आमच्यापासून दुरावलंय, ते आम्हाला प्राप्त झालं नाही, हे कळालं. परंतु हे कशामुळे असं झालं, त्याचं काही कारण सांगू शकाल का? तेव्हा कारण समर्थ सांगतात, गुणी गोविले जाहले दुःख देही. या त्रिगुणामध्ये सगळं गोवलेलं आहे, म्हणजे गुंता झालेला आहे त्रिगुणाचा. मंडळी, हा सगळा जो प्रपंच आहे, हे सगळं जे ब्रह्मांड आहे, हे सगळं जे विश्व आहे, हा सगळा त्रिगुणाचा खेळ आहे. या 3 गुणाच्या सगळ्या त्या त्रिकोणामध्ये हे सगळं बांधलं गेलेलं आहे. 3 गुणाने बांधले गेलेलं आहे. गुण या शब्दाचा एक अर्थ होतो दोरी. गुण म्हणजे दोरी. आता जी दोरी काय करू शकते तर बंधन करू शकते, बांधू शकते ना. दोरीचं काम काय आहे? बांधायचं काम दोरीचं आहे.
म्हणून त्याचं नावच गुण आहे. म्हणजे जे बांधणारा आहे त्याला गुण असं म्हणतात. मग त्रिगुण हे 3 गुण जे आहेत, सत्व, रज आणि तम, हे तिन्ही जरी गुण असले तरी ते जीवाला बंधन करणारे, बांधणारेच आहे. आता या त्रिगुणांच्या मध्ये 3 गुणांचा फरक आहे वेगवेगळा. एकासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही. त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली वाईट हे आपण बदल फरक करू शकतो. तुकाराम महाराजांनी त्या 3 गुणांचं वर्णन करताना एका क्षेपक अभंगामध्ये महाराजांनी असं सांगितले की तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो समूळ माया जाळ, आणि तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. असं त्या क्षेपक अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. तेव्हा तम हा एक गुण आहे, रज हा एक गुण आहे आणि सत्व हा एक गुण आहे. आता तमगुण या शब्दाचा अर्थ काय, त्याच्या नावाप्रमाणेच तो आहे. तम या शब्दाचा अर्थ काय आहे संस्कृतमध्ये, तम म्हणजे अंधार. अंधारमय जे आहे त्याला तम असं म्हटलेलं आहे. मग तमगुण हा अंधारमय आहे. अंधार कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी काहीच दिसत नाही, काळा मिट्ट जो असतो तो असा अंधार आहे. हे अंधार हे त्या गुणाचं लक्षण आहे. म्हणून तमोगुणी म्हणजे अज्ञानी असा त्याचा एक अर्थ होतो. अज्ञान तर कशाला म्हणतात, ज्ञान म्हणजे प्रकाश आणि अ म्हणजे नाही. जिथं प्रकाश नाही तो म्हणजे अंधार, म्हणजेच अज्ञान असा त्याचा सरळ अर्थ होतो. म्हणून तमोगुण या शब्दाचा अर्थ अज्ञान. आणि अज्ञान ज्या ठिकाणी असतो तो मनुष्य कसाही वागतो, काहीही खातो, काहीही पितो, कसाही आचरण करतो, कुठेही जातो, काहीही बोलतो. त्याला कोणत्याच गोष्टीचा धरबंध ताळतंत्र त्या अज्ञानी माणसाला नसतो. तो तमोगुणी मनुष्य आहे. त्याला काहीच समजत नाही, समजतच नाही त्याला काय. तुकाराम महाराज म्हणतात, याहुनी दगड बरे देवा. दगड बरा त्यापेक्षा, निदान वाईट गोष्टी तो स्वतः तरी करत नाही, पडून असतो एका ठिकाणी. पण तमोगुणी मनुष्य पडूनही राहत नाही, तो चलबिचल करून वाईट गोष्टी करतो. म्हणजे तो तमोगुणी दगडापेक्षा निकृष्ट मानलेला आहे. हा गुण जीवाच्या ठिकाणी असतो. दुसरा जो गुण आहे तो रजोगुण आहे. रजोगुण काय करतो, हा चंचळ आणि चपळ कार्यप्रवण असणारा हा गुण आहे. म्हणजे हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं, इकडं जावं, तिकडं जावं, अशा गोष्टी म्हणजे कार्यप्रवृत्तता जी असते ती रजोगुणामध्ये आहे. तो मनुष्य कार्यप्रवृत्त असतो. सतत संपत्ती मिळावी, पैसा मिळावा, भरपूर श्रीमंत व्हावं, सुख भोगावीत, अशा प्रकारची त्याच्यामध्ये असणारी सतत एक प्रकारची गतिमानता असते त्या मनुष्याच्या ठिकाणी. तो रजोगुणी मनुष्य आहे. आणि सत्वगुणी मनुष्य हा शांत वृत्तीचा असतो, सात्विक स्वभावाचा असतो, सोज्वळ असं त्याचे आचरण असतं. हे सगळं सत्वाचं लक्षण आहे. परंतु मंडळी, हे तिन्ही जरी गुण आपण म्हटले तर तुम्हाला असं वाटेल की सत्वगुण त्यातला चांगला आहे. चांगला आहे ही गोष्ट खरी. या 2 गुणापेक्षा तमगुणापेक्षा रजगुण हा चांगला आहे, रजापेक्षा सत्व हा चांगला आहे जरी असला तरी तो गुणच आहे. गुण या शब्दाचा अर्थ दोरी म्हणजे बांधणारा. म्हणजे सत्व जरी असला तरी बांधणाराच आहे, रजगुण असला तरी जीवाला बांधणाराच आहे, आणि तमगुण असला तरी बंधनात टाकणारा म्हणजे बांधणाराच आहे. एका राज्यामध्ये 3 मुलांनी गुन्हा केला, 3 तरुण पोरांनी गुन्हा केला. 3 जण मित्र होते. तिघांचा असणारा टोळकं होता म्हणा, गट होता म्हणा, ग्रुप होता म्हणा 3 जणांचा. आणि त्या तिघांनी थोडेसे गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्या तिघांनी मिळून एक गुन्हा केला. काय गुन्हा केला असेल, तो केला असेल, चोरी केली असेल, कोणा स्त्रीची छेड काढली असेल, आणि काही केलं असेल. तिघांनी मिळून एक गुन्हा केला. तेव्हा राजाकडे त्याची तक्रार आली की या 3 पोरांनी मिळून असा गुन्हा केलेला आहे. तक्रार आल्यानंतर त्या तिघांना धरून राजासमोर आणलं. आणल्यानंतर राजाने काय गुन्हा केला त्याचा सगळा अभ्यास केला. त्या पोरांनी कबूलही केला, हा गुन्हा आम्ही केलेला आहे, कबूल केलं. मग आता शिक्षा तिघांनाही तुरुंगवास. आणि तिघांनाही तुरुंगवास देत असताना राजाने सांगितलं तिघांनाही हातकड्या घाला आणि बेड्या घालून त्यांना बंधनात टाका.
तेव्हा तिघांना बेड्या घालायच्या वेळेला राजाने सांगितलं, एकाला लोखंडाच्या बेड्या आणा म्हणले, एक चांदीच्या बेड्या आणा म्हटले आणि एक सोन्याच्या बेड्या आणा म्हटले. तिघांना 3 प्रकारच्या बेड्या घातल्या आणि तुरुंगामध्ये ठेवलं. लोक विचार करू लागले की तिघांना शिक्षाच द्यायची आहे, बेड्याच घालायच्या आहेत, तर एकाला चांदीच्या, एकाला सोन्याची आणि एकाला लोखंडाची असे का? तर त्याचं कारण होतं, ते जे 3 पोरं मित्र होते, त्यांचा जो टोळकं होतं, त्यापैकी एक मुलगा प्रधानाचा होता, एक राजाचा होता आणि एक सामान्य नागरिकाचा होता. त्या तिघांची मैत्री होती, एकत्र तिघं असायचे. जो सामान्य नागरिकाचा मुलगा आहे त्यालाही बेड्याच घातल्या पण लोखंडाच्या, प्रधानाचा मुलगा आहे त्यालाही बेड्या घातल्या राजानं चांदीच्या आणि राजपुत्रालाही बेड्या घातल्या सोन्याच्या. आता बेडी कमी जास्त किमतीची आहे, गोष्ट बरोबर आहे. लोखंडाच्या बेडीची किंमत कमी आहे, चांदीची जास्त आहे, सोन्याची खूपच जास्त आहे. परंतु त्या तिघांचं काम काय आहे? त्याला बंदी करणं, बांधून टाकणं हेच त्या बेडीचं जसं काम आहे, तसं या त्रिगुणांचं आहे. समर्थ म्हणतात, या त्रिगुणांना हा जीव गोवलेला आहे, म्हणजे बांधला गेलेला आहे, गुंतलेला आहे. म्हणून गुणी गोविले जाहले दुःख देही, म्हणून त्या ठिकाणी देहामध्ये असताना या जीवाला दुःख भोगावं लागतं. मग ते दुःख मुक्त जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी जी आपली वृत्ती आहे ती या त्रिगुणाच्या पलीकडे गेली पाहिजे. गुणा वेगळी वृत्ती ती ही वळेना. समर्थ म्हणतात की त्या ठिकाणी आपली जी वृत्ती आहे ती या त्रिगुणांच्या पलीकडे गेली पाहिजे, ती वळत नाही. म्हणजे हे 3 गुण सोडून गुणातीत अशा प्रकारची वृत्ती आपली होत नाही. आणि ती न झाल्यामुळं या 3 गुणापैकी कोणत्या तरी एका गुणाचं दुःख कमी अधिक प्रमाणात का असेना, किंवा 3ही गुणाचं दुःख कमी अधिक प्रमाणात असेना जीवाला भोगावं लागतं. समर्थ म्हणतात, गुणा वेगळी वृत्ती तीही वळेना, आणि म्हणून जुने ठेवणे मीपणे आकळेना. म्हणून आपलं जे असणारं निजधन आहे, आत्मधन ज्याला म्हणतात, महाधन ज्याला म्हणतात, तो परमात्म तत्व ते आपल्याला सापडत नाही. या त्रिगुणाच्या मध्ये जीव गुंतला आणि मीपणाचा अहंकार त्याच्या ठिकाणी त्याच्यावरती हावी झाल्यामुळं या प्रकारचं आत्मस्वरूपाचं ज्ञान त्याला होत नाही आणि त्यामुळं हा जीव दुःख भोगत असतो. अशा प्रकारचं जीवाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाचं कारण समर्थांनी या श्लोकामधून मंडळी आपल्याला समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा असं असणारं हे आजच्या या श्लोकाचं चिंतन आहे. चिंतन आपल्याला मंडळी कसं वाटलं ते जरूर कळवा. आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत हे आपलं चॅनल जरूर शेअर करा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.